श्रावण सोमवारच्या निमित्ताने नायगाव तालुक्यातील गगनबिडी येथील जागृत देवस्थान महादेव मंदिर येथे खतगावकर कुटुंबियांतर्फे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित राहून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी प्रसन्न भक्तिमय वातावरणात शंभू महादेवाचे दर्शन घेतले आणि हरिभक्त पारायण रूपालीताई सवणे परतूरकर यांच्या सुमधुर वाणीतून कीर्तन श्रवण केले। त्याचबरोबर मंदिर संस्थानाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्यांचे उद्घाटन डॉक्टर मीनाताई पाटील खतगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। जसं मी मागेही आपल्या सर्व पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून आदरणीय दादांकडे सगळ्याच क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांची एकच मागणी होत होती की यावेळीची विधानसभेची निवडणूक आपण लढवली पाहिजे। आताची जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये मी प्रमुख दावेदार होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी आपण केलेली होती आणि ऐन वेळेला आम्हाला माघार घ्यावी लागली आणि म्हणून ही विधानसभेची निवडणूक लढवणं अत्यंत आवश्यक आहे अशी कार्यकर्त्यांकडून दादांना मागणी झाल्यामुळे दादांनी तशी कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत आम्हाला सूचना केली की नायगाव विधानसभेतून आपण ही निवडणूक लढवूया। आणि जसं मी म्हणाले की आम्हाला पहिली दावेदारी तर आम्ही पक्षाकडेच केली आहे, अजूनही केलेली आहे, परंतु पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तरी पण आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित आहे। माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब आहेत, त्यांनी या क्षेत्रातून 4 वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे, 3 वेळा ते खासदार राहिलेले आहेत आणि त्यांचा संपर्क या भागातील प्रत्येक गावामध्ये आहे, त्यांना मानणारा वर्ग प्रत्येक गावामध्ये आहे आणि त्या धर्तीवर मीही मागच्या 6-7 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये संपर्क केलेला आहे, काम केलेलं आहे आणि निवडणूक म्हणल्यावर इतकं जे मी तुम्हाला सांगितलं की दादांच्या 8 निवडणुकीचा जो अनुभव आम्हाला सांगतो की निवडणूक म्हणल्यावर एक मोठं आव्हान असतं, कुठलीही निवडणूक सोपी नसते, पण ही अवघड लढाई लढण्याच्या तयारीत आम्ही आहोत एवढं मात्र निश्चित। मॅडम, आपण